Hello students, in last lecture we have seen the pin configuration of 886 microprocessor. In today's lecture we are going to see the block diagram of 886 microprocessor. That is, this is the block diagram of 886 microprocessor and this is divided into two major parts, that is execution unit and second one is the bus interface unit. This is the execution unit and this is the bus interface unit. Is it clear? म्हणजे काय फर्स्ट आपण जे आपलं 86 मायक्रोप्रोसेसरची जी ब्लॉक डायग्राम आहे ती दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केली आहे. ती म्हणजे फर्स्ट वन काय आहे एक्झिक्युशन युनिट आणि सेकंड पार्ट जो आहे तो बस इंटरफेस युनिट. देन लेट अस सी वन बाय वन. then we will see first execution unit of the 886 microprocessor. Then what is the function of execution unit? ते पहिला आपण चेक करूया. Then first function of execution unit is what? To tell the BIU, that is bus interface unit, from where to fetch data and the instructions. म्हणजे तुमचा जो काही डेटा असणार आहे, जे काही इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत ते कुठून फेच करायचे आहे, कुठल्या मेमरी लोकेशनवरून फेच करायचे आहे, हे कोण सांगणार आहे? तुमचं एक्झिक्युशन युनिट सांगणार आहे तुमच्या बस इंटरफेस युनिटला इन्फॉर्म करणार आहे. देन सेकंड फंक्शन इज दी डिकोडिंग. जे काही तुमचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही जे काही तुम्ही फेच केलेले असणार आहे ते इन्स्ट्रक्शन्स काय करायला पाहिजे, कन्वर्ट करायला पाहिजे तुमच्या 86 मायक्रोप्रोसेसरला समजेल या लँग्वेजमध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण डिकोडिंग प्रोसेस. म्हणजे ते डिकोडिंग कुठून होणार आहे इन द एक्झिक्युशन युनिट. देन लास्ट फंक्शन ऑफ दी एक्झिक्युशन युनिट इज दी, म्हणजे ॲज अ नेम सजेस्ट एक्झिक्युशन म्हणजे काय असणार आहे, लास्ट फंक्शन काय असणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. जे काही तुम्ही आता जे काही तुम्ही फेच केलेलं आहे, जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स फेच केलेले आहेत, जे डिकोड केलेलं आहे त्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं काम कोणाचं आहे, तुमच्या एक्झिक्युशन युनिटचं आहे. म्हणजे लक्षात येते थ्री बेसिक फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युशन युनिट. टू टेल द PIU from where to fetch data and instructions. Second is to decode the fetched instructions and last function is to execute the decoded instructions. हे तुमचे तीन बेसिक फंक्शन्स आहेत एक्झिक्युशन युनिटचे. देन these are total 16 bit जनरल पर्पज रजिस्टर्स. जे सगळे काय तुमचे 16 बिट जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत. AH AL हे कंबाइनली 16 बिट म्हणून वर्क होणार आणि AL हा 8 बिट आणि हा 8 बिट आणि या दोघांना जर आपण कंबाइन केलं तर टोटल किती बिट म्हणून वर्क होणार आहे, ॲज अ 16 बिट. सिमिलरली फॉर B, C आणि D. BH कन्सिडर केला तर तो 8 बिट म्हणून वर्क होणार, DL कन्सिडर केला तर तो ॲज अ 8 बिट म्हणून वर्क होणार आणि दोन्हीला जर तुम्ही कंबाइन केला तर ते टोटल किती बिट म्हणून वर्क होणार, 16 बिट म्हणून वर्क होणार. म्हणजे जे काही तुम्ही कंबाइन केलेलं असणार त्याला आपण काय नोटेशन्स दिले, AX, BX, CX and DX. म्हणजे AX, BX, CX, TX हे काय 16 बिट रजिस्टर्स आहेत आणि AH, AL सेपरेटली 8 बिट रजिस्टर्स, BH, BH सेपरेट 8 बिट रजिस्टर्स. असं तुम्ही फॉर C and D सिमिलरली तुम्ही ॲज अ 8 बिट म्हणून पण यूज करू शकता आणि ॲज अ 16 बिट रजिस्टर्स म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. The alternate functions of these registers म्हणजे AH आणि AL जे आहे ते कंबाइनली याचा आपण accumulator म्हणजे ॲज अ 8 बिट म्हणून पण accumulator यूज करू शकते आणि ॲज अ 16 बिट accumulator म्हणून पण यूज करू शकते. देन BH BL कंबाइनली आपण काय म्हणून यूज करू शकते, ॲज अ पॉइंटर म्हणून यूज करू शकते. देन CH CL ॲज अ काउंटर आणि DH DL ॲज अ IO फॉर IO ॲड्रेसिंग. म्हणजे लक्षात येते जो AX जो रजिस्टर आहे ते तुम्ही कशासाठी यूज करणार आहे, ॲज अ ॲक्युमुलेटर. BX जो आहे तो तुम्ही कशासाठी यूज करणार आहे, ॲज अ पॉइंटर म्हणून यूज करणार आहे. देन CX इज यूज्ड ॲज अ काउंटर अँड DX इज यूज्ड फॉर दी IO ॲड्रेसिंग. लक्षात येते चार अल्टरनेट फंक्शन्स काय आहेत, AX BX CX DX चे. देन वी विल मूव फर्दर, दॅट इज SP अँड BP. SP आणि BP जे आहे ते तुमचे ॲज अ पॉइंटर रजिस्टर्स म्हणून वर्क होणार आहेत. कंबाइनली SP आणि BP जे आहेत ते तुमचे काय वर्क होणार आहे, ॲज अ पॉइंटर रजिस्टर आणि SI आणि DI जे आहेत ते फॉर इंडेक्स ॲड्रेसिंगसाठी तुम्ही काय करणार आहे, ते SI आणि DI तुम्ही यूज करणार. लक्षात येते दीज आर टोटल जनरल पर्पज रजिस्टर्स आर देअर आणि प्रत्येकाची साईज किती असणार आहे, 16 बिट रजिस्टर्स असणार आहे. Then we will move further, that is ALU. That is ALU म्हणजे काय,
अरिथमेटिक लॉजिक युनिट. मग तुम्ही आधी पण शिकलाय ALUचं फंक्शन. त्याचं फंक्शन काय असणार आहे, जे काही तुमचे अरिथमेटिक लॉजिकल जे ऑपरेशन्स असणार आहे ते कोण परफॉर्म करणार आहे, ALU. आणि तो किती बिट असणार आहे, 16 बिट ALU आहे. इन केस ऑफ 86 मायक्रोप्रोसेसर ALU ची साइज किती असणार आहे, 16 बिट असणार आहे. म्हणजे तो काय करणार आहे, 16 बिट डेटा प्रोसेस करणार आहे. 16 बिट डेटावर तो अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे. इज इट क्लियर? द ALU इज गोइंग टू परफॉर्म द अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स ऑन 16 बिट डेटा as well as on a 8 bit. Then next part is the flags. In the 86 microprocessor there is a flag register to indicate different control signal, and what is that flag register we will see in a next lecture. Then तुम्हाला लक्षात आले का टोटल एक्झिक्युशन युनिट कसं वर्क होते ते. देन द सेकंड पार्ट ऑफ दिस ब्लॉक डायग्राम इज अ BRU, that is bus interface unit. फर्स्ट काय पार्ट काय होतं, एक्झिक्युशन युनिट. त्याचे फंक्शन्स तुम्हाला लक्षात आले. ते काय फक्त काय करणार आहे, तुमचा BRU ला इन्फॉर्म करणार आहे की कुठून डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स फेच करायचे आहेत, ते डिकोड करणार आहे, ते एक्झिक्यूट करणार आहे. दीज आर जनरल पर्पज रजिस्टर्स. आणि ALU काय असणार आहे, तुमचं अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे. देन वी विल मूव फर्दर, दॅट इज बस इंटरफेस युनिट. बस इंटरफेस युनिटचं फंक्शन काय करत असणार आहे, पहिल्याचं फंक्शन काय होतं की हा सांगणार आहे याला की कुठून ॲड्रेस किंवा तुमचे इन्स्ट्रक्शन्स किंवा तुमचा डेटा कुठून फेच करायचा आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन काय असणार आहे, तो फेच करणार आहे ना, टू फेच दी इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द मेमरी लोकेशन. टू फेच इन्स्ट्रक्शन्स ऑर डेटा फ्रॉम द मेमरी. हे कोणाचं टास्क असणार आहे, त्याचं BRUचं. देन सेकंड काय असणार आहे, टू राईट द डेटा ऑन अ मेमरी. आणि थर्ड फंक्शन काय असणार आहे, टू रीड द डेटा फ्रॉम IO पोर्ट आणि टू राईट द डेटा टू IO पोर्ट. म्हणजे बेसिक 4 फंक्शन्स आहेत बस इंटरफेस युनिटचे. पहिलं फंक्शन काय असणार आहे, ते इन्स्ट्रक्शन्स फेच करणार कुठून, मेमरी लोकेशनवरून. सेकंड फंक्शन काय असणार आहे, तुमचा जो काही डेटा असतो तो मेमरीवर राईट करणार आहे. देन थर्ड फंक्शन काय असणार आहे, तुमचा जो काही डेटा आहे IO पोर्टवरती तो रीड करायचा आणि IO पोर्टवरती राईट करायचा असणारा डेटा तो काय असणार आहे, त्याचं लास्ट फंक्शन. लक्षात येते 4 फंक्शन्स ऑफ द बस इंटरफेस युनिट. देन नेक्स्ट काय असणार आहे, हे जे आहे डिफरंट सेगमेंट रजिस्टर्स अवेलेबल आहेत इन बस इंटरफेस unit. There are total 4 segment registers, that is ES, CS, SS and DS. Then let us see one by one them. First we will see the CS, that is code segment. Code segment कशासाठी असणार आहे, जे काही तुमचं मेमरी असणार आहे त्यामध्ये काहीतरी कोड सेगमेंट पार्ट असणार आहे. टू ॲड्रेस दॅट कोड सेगमेंट द कोड सेगमेंट रजिस्टर इज यूज्ड. आणि त्या कोड सेगमेंटमध्ये काय असणार आहे, तुमचा ऑपकोड स्टोअर केलेला असणार आहे. तुमच्या इन्स्ट्रक्शनचा ऑपकोड कुठे स्टोअर केलेला असणार आहे, त्या कोड सेगमेंटला स्टोअर केलेला असणार आहे. आणि त्या कोड सेगमेंटला ॲड्रेस करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे, कोड सेगमेंट रजिस्टर. लक्षात येते, द कोड सेगमेंट रजिस्टर इज यूज्ड टू पॉइंट the code segment of your memory where the opcode is stored. Then next काय असणार आहे, data segment. Next है data segment. So similarly the data segment is used to point the data segment of your memory where the data is stored. CS जो पॉइंट होते तिथे काय स्टोअर केलं असणार आहे, ऑपकोड. जे डेटा सेगमेंट जो आहे तो पॉइंट कशाला करणार आहे, जिथे डेटा स्टोअर केला आहे तिथं. आणि थर्ड इज दी एक्स्ट्रा सेगमेंट. द एक्स्ट्रा सेगमेंट इज यूज्ड टू पॉइंट दी ॲडिशनल डेटा. म्हणजे एक्स्ट्रा सेगमेंट इज यूज्ड टू पॉइंट दी एक्स्ट्रा सेगमेंट पार्ट ऑफ युअर मेमरी. आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं असणार आहे, ॲडिशनल डेटा तुमच्याकडे काय केलं, स्टोअर केलं असणार आहे. देन लास्ट सेगमेंट रजिस्टर इज दी स्टॅक सेगमेंट रजिस्टर. हा कशाला पॉइंट करणार आहे, तुमचा जो काही स्टॅक सेगमेंट असणार आहे तुमच्या मेमरीचा त्याला काय करणार आहे, हा पॉइंट आउट करणार आहे. The stack segment is used to point the stack segment of your memory where
दी टेम्पररी इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड. म्हणजे स्टॅक सेगमेंट कशासाठी असणार आहे, जे काही तुमचा टेम्पररी जो डेटा आहे तो स्टोअर करणार आहे तुम्ही कुठं, ॲट दी स्टॅक सेगमेंट ऑफ युअर मेमरी. लक्षात येते 4 सेगमेंट रजिस्टर्स ऑफ युअर 8086 मायक्रो, दॅट इज ES, CS, SS and DX. नेक्स्ट काय चेक करणार आहे आपण 6 बाइट इन्स्ट्रक्शन क्यू. आणि क्यू वरून लक्षात येते काहीतरी तुमचं असं सिक्वेन्स मध्ये काहीतरी तुमचा डेटा अवेलेबल असणार आहे. देन इन्स्ट्रक्शन क्यू हा काय पार्ट आहे हे आपण चेक करूया. तुमचं 8086 मायक्रो प्रोसेसर आहे ना, तो काय होतं ॲट अ टाइम 6 बाइट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय करतो तो फेच करतो. टोटल 1 to 6 बाइट्स एकदम मेमरी पासून काय करणार आहे फेच करणार आहे आणि त्याला एका सिक्वेन्स मध्ये अरेंज करणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ अशा सिक्वेन्स मध्ये. जी फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच झाली असेल ती काय होणार आहे फर्स्ट डिकोड होणार. फर्स्ट नंतर कुठली इन्स्ट्रक्शन डिकोड होणार सेकंड, सेकंड नंतर थर्ड, देन फोर्थ अँड सो ऑन. म्हणजे हे कुठल्या स्ट्रक्चर मध्ये अरेंज केलेले आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट स्ट्रक्चर मध्ये. जो पहिला इन होणार आहे तो पहिला जो पहिला फेच होणार आहे तो पहिला एक्झिक्यूट होणार. जो सेकंड फेच होणार तो सेकंड एक्झिक्यूट होणार. थर्ड फेज होणार तो थर्ड एक्झिक्यूट होणार. असं कुठपर्यंत होणार आहे अप टू नंबर 6. म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट नेचरमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याला तिथं काय केलेलं आहे अरेंज केलेलं आहे. म्हणजे जो काही पहिली इन्स्ट्रक्शन इन झाली आहे ती पहिला काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे पहिला आउट होणार आहे. दॅट इज फर्स्ट इन फर्स्ट आउट. ह्या फेनॉमेनावर तुमचं काय इन्स्ट्रक्शन क्यू काय होणार आहे वर्क होणार आहे. लक्षात येते सगळ्यांना व्हॉट इज 6 बाइट इन्स्ट्रक्शन क्यू. आणि हे जे तुमचं इन्स्ट्रक्शन क्यू जो आहे म्हणजे तुमचं जो BI जो पार्ट आहे दॅट इज फेचिंग ऑफ इन्स्ट्रक्शन अँड एक्झिक्युशन पार्ट ऑफ युअर एक्झिक्युशन युनिट. हे दोन्ही काय होत असणार आहे पॅरलल मध्ये वर्क होणार आहे. एक इन्स्ट्रक्शन जर इकडे एक्झिक्यूट होत असेल तर तिकडं एक इन्स्ट्रक्शन फेच होणार आहे. जर इकडे सेकंड इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनला केली तर तिकडे काय होणार आहे तुमची 7 किंवा 8 जी इन्स्ट्रक्शन अपकमिंग जी इन्स्ट्रक्शन आहे ती तुमची काय होणार आहे फेच होणार आहे. लक्षात येते फर्स्ट इन्स्ट्रक्शन इथे जर एक्झिक्यूट होत असेल तुमची इन इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन युनिट त्याला तिकडे काय होणार आहे 7 इन्स्ट्रक्शन काय होणार आहे तुमची फेच होणार आहे. जर इथे सेकंड इन्स्ट्रक्शन तुमची एक्झिक्यूट होत असेल त्यावेळेला इथं 8 इन्स्ट्रक्शन काय होणार आहे तुमची फेच होणार आहे अँड सो ऑन. म्हणजे काय हे दोन्ही जे काही तुमचं एक्झिक्युशन युनिटचं एक्झिक्युशन ऑपरेशन आहे आणि जे तुमचं BIचं जे फेच ऑपरेशन आहे हे दोन्ही काय होणार सायमल्टेनियसली पॅरलल मध्ये काय होणार वर्क करणार आहे. दिस इज ऑल अबाउट दी ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. सगळ्यांना समजले ना. देन इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द डिफरंट flag registers in the 8086 microprocessor, and today we will stop here. Thank you.